जुन्या काळात तरी मूर्ती आमची एवढी एवढी असायची. म्हणजे 1-1.5 फूट हा 1-1.5 फूट पहिल्यापासून मातीची मूर्ती असायची. मातीची. ह्यांच्या वडिलांनी माझ्या गळ्यात घातलाय हा. ही मोठी मूर्ती ना. हा ह्यांच्या वडिलांनी हा. मी घेऊन जा त्यावेळी मी माझ्या हिंदू शाळुके लाईव्ह पड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या म्हणजे जोरदार पाऊस पडतोय गावाकडे आणि पावसाळी वातावरणात आपले बाप्पा जसे असे जवळ येतं. म्हणजे 7 सप्टेंबरची आतुरता सर्वांना लागली आहे. तर मी आता चाललो आहे रवी पांचे यांच्या शाळेमध्ये. रवी पांचे यांची शाळा आहे कासारडे दाबवाडी या ठिकाणी आणि त्यांची वंश परंपरागत म्हणजे खूप जुनी शाळा आहे आणि त्यांच्या आजोबा पंजोबापासून या शाळेमध्ये गणपती बनवले जातात आणि जवळपास 200पेक्षा जास्त गणपती त्यांच्याकडे सध्या आहेत. तर कशा प्रकारे यांचं काम चालू झालं ते बघूया. म्हणजे या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत त्यांची शाळा कशी चालू झाली ती आणि पुन्हा मी भविष्यात त्यांच्या शाळेमध्ये ज्यावेळी आपण त्यांचं रंगकाम बघूया. तर आता त्यांच्या शाळेमध्ये काय चाललं ते बघूया आणि म्हणजे कशा प्रकारे कोकणामधल्या शाळेमधलं आता वातावरण असेल ते तुम्हाला या एपिसोडमध्ये बघायला भेटेल. कारण सगळ्या शाळांमध्ये आता गणपतीचं काम जोरदार चालू झालेलं आहे आणि जो तो आपापले गणपती जाऊन मला हा गणपती पाहिजे, मला हा गणपती पाहिजे असं सर्व चालू आहे. आणि म्हणजे प्रत्येक आपापले बाप्पा कशा स्वरूपात असावेत ते आता सध्या फिक्स करतोय. म्हणजे प्रत्येकजण आपली मूर्ती फायनल करतोय. तर आता आपण चाललो आहे कासारडे दाबवाडी या ठिकाणी. कासारडे दाबवाडी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. तर आत्ता आपण आलो आहे कासारडे दाबवाडीमध्ये आणि ही आहे निसर्गरम्य अशी दाबवाडी आणि या निसर्गरम्य अशा दाबवाडीमधलं हे सुंदर असं रवी पांचे यांचं घर. आणि आता यांचं घर ही गणपती शाळा बनली आहे. त्यांचं काम चालू झालं आहे ह्या सीझनचं. आता आपल्याबरोबर आहेत रवी पांचे आणि आपण हे 3रं वर्ष आहे त्यांच्याकडे येण्याचं. आपण 3 वर्षापूर्वी पहिल्यांदा आलो, मग 2 वर्षापूर्वी आलो. गेल्या वर्षी मला जमलं नाही पण यावर्षी मी पुन्हा आलो यांच्याकडे. तर आता तुमच्याबद्दल पुन्हा लोकांना माहिती द्या. किती वर्षापासून तुम्ही गणपती करता साधारण? आमची साधारण वडलोबारचीच शाळा आहे. हां 55 वर्षाची शाळा आहे. 55 ना. आम्ही सांभाळत आलो आहे ती. हां आणि सुरुवाती किती गणपती होते त्यावेळी? सुरुवातीला 100 गणपती होते. आता तुम्ही हळूहळू वाढवले. हळूहळू आमचे गणपती वाढत चालले. लोकांनी काम बघून गणपती वाढत चालले आहेत. मग आता किती 100 250 ना? दरवर्षी 10-12 गणपती वाढतात ना. कमी नाही हा बरोबर. मी पहिल्यांदा आलो होतो साधारण 200 होते. आता 15-1 वाढले. बरोबर. आणि व्हिडिओ बघून कुठून लांबून ऑर्डर येईल तुमची? कसली कसली ऑर्डर येईल? आले ना मालवणचे गणपती आले. हा गोव्याचे तेव्हा आम्ही रबर डॅम मोल्ड करतो ना. हा ते काय काय करतात ते पुन्हा एकदा सांगा. तर हे फक्त गणपतीची शाळा नाही ते अजून पण कामं करतात ते सांगतात. बोला. हो, आता मी स्वामी समर्थ मठामध्ये हडफील्डला हा ते दाखवले मी. प्रतिपंढरपूरचे बरोबर 7 मूर्त्या बनवल्या आहेत त्यांनी. हडपिडात गेलो होतो तर तुम्ही बघितलं नसेल तो एपिसोड बघा. कारण हडपिडात 7 मूर्त्या मस्त बनवल्यात त्यांनी. आणि ते तुम्ही मुंबईत बनवून आणता ना डायबीस प्रॉपर सगळं करून. कारखाना आहे. मग यांचे म्हणजे फॅमिली मेंबर सगळे पुतण्या वितण्या मुंबईत आहेत ते सर्व कलाकार. हा म्हणजे हे गावाकडे सांभाळतात ते मुंबईत सांभाळतात. आणि ते आता तुम्ही कसलं कसलं काम करता? आता इथे आम्ही रबर डॅम मूर्ती करतो. हा. आणखी ह्या मातीच्या मूर्ती पीओपीच्या मूर्ती प्लस सुतारकाम आणि गिरणी आहेत परत आमच्या. बरोबर. असं सर्व टाईपचे काम यांच्याकडे चालू आहे. कन्स्ट्रक्शन लाईन पण आहे. बरोबर. आता सुतार म्हणजे पांच्यामधलं कन्स्ट्रक्शन आलंच. हो बरोबर. तर अशा प्रकारे पारंपरिक म्हणजे वडिलोपार्जित सगळ्या गोष्टी चालू आहेत सगळ्या चालू आहे आणि मॉडर्न पण चालू आहे. जपल्या आहेत सगळ्या गोष्टी. आता नवीन मध्ये फायबर मोल्डिंग बिल्डिंग पण तुम्ही सगळं चालू केलं ना. नवीन आता नवीन तो एक धंदा आम्ही चालू केलाय फायबर मोडचा. फायबर मोल्ड आणि मेटलचं पण. मेटलचा. हा बरोबर. आता जाताना आपण महालक्ष्मी मंदिरात जाणार आहोत आणि त्याच्या मागे जी प्रभाव आहे यांनीच बनवली म्हणजे ती पण तुम्हाला दाखवतो. जातोय आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. ते बघा सुंदर अशी शाळा आहे इकडे आणि या वर्षीचं काम त्यांचं चालू झालंय. आणि आता मी सुरुवातीसाठी आलोय. नंतर रंगकाम बघण्यासाठी आपण पुन्हा येऊ. तुमचं रंगकाम साधारण केव्हा चालू होईल? आणि एक 15-20 दिवसांनी चालू होईल. 15-20 दिवसांना. त्यावेळी मी तुम्हाला त्यांचं रंगकाम सुद्धा दाखवेन. म्हणजे साधारण एक 15-20 गणपती झाल्यानंतर आपण इकडे भेट देऊ. आता सर्व प्लास्टरच्या मूर्त्या यांच्याकडे आहेत आणि एक्स्ट्रा गणपती अवेलेबल आहेत. ऑर्डर दिले तर ऑर्डर आत्ता दिल्या ते म्हणजे आणखी एक 8 दिवसांनी ऑर्डर बंद करणार ना. म्हणजे या व्हिडिओ बघितल्यानंतर 8 दिवसात कॉल करा यांना जर तुम्हाला गणपती पाहिजे असेल तर. शक्यतो पीओपीचे असले तर ऑर्डर करा. पीओपीसाठी ना. हा मातीचे असले तर अगोदर करावे लागतात. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. मी आता रवी पंचायतच्या शाळेत विजय बाळकृष्ण राणे आले आहेत. गणपती सांगू गेलास ना. कसलं गणपती तुमचं? स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचं स्पेशल. होय होय स्पेशल डिमांड आहे. हो. आणि कधीपर्यंत होतो यांचं गणपती? कधी होत चालू करूचो अजून. चालू करूचा ना. नारायणच बोलूया ना. चालू करूचा ना. चालू करूचो मातीतलं ना. माती माती ते स्वामी समर्थांचे स्पेशल डिमांड आहे.
दरवर्षी स्वामी समर्थ असतं की ह्या वर्षी हवे ह्यावेळी हवे प्रत्येक वर्षी वेगवेगळा असतो. आणि कोणाची चॉईस आहे घरातली, म्हणजे कोणी सांगितलं नसा? 2 मुलगे त्यांनी सांगितले नाही हा, हा. काय स्वामी समर्थ आहे होय, बरोबर? होय. ओके ओके. हे लोक मठात पण जातात. हा मठात तुम्ही म्हणजे स्वामी समर्थांचे स्वामी भक्त समर्थ. हडपीडीच्या मठात जाता? हडपीडच्या मठामध्ये. अरे वा वा. तर स्वामी समर्थांचे भक्त असल्यामुळे त्यांनी स्पेशल डिमांड केलेली आहे, त्यामुळे लवकरच स्वामी समर्थांच्या रूपातले गणपती पण बघायला भेटतील यांच्या शाळेत. मस्त. आणि आता आपल्याबरोबर काय नाव काय तुमचं? महादेव शिवराम सप्पा. आणि काय गणपती सांगू केलास? हो हो, गणपती सांगू केलं. कसलं हो तुमका? माझं सिंगल कायमचंच असतं. एकच मूर्ती एकच टाईप एकच टाईप. म्हणजे रेग्युलर फॉर्मॅट तुमचं त्या शाळेत ठेवलं ना? हम्म. तर रवी पांच्या याच्यात 2 शाळा आहेत, म्हणजे 2 शाळेमध्ये 2 ठिकाणी असतं. इकडे गणपती इकडे मीडियम साईज ना हो, आणि मोठे गणपती सगळे तिकडे 4 फुटाचे आणि 5 फुटाचे. मिलमध्ये. नंतर आपण नेक्स्ट टाइम आपण दाखवते मोठी मूर्त्यांचं काम नाही झालेलं, बारीक मूर्त्यांचं काम चालू आहे इकडे, छोट्या मूर्त्यांचं. आणि आपण ना गणपती उत्सव हा कोकणातला महत्त्वाचा उत्सव आहे, आणि त्याच्याबद्दल आता आपल्याकडे एवढे ज्येष्ठ नागरिक आहेत. तर तुम्ही बघितलेलो गणपती सांगा, म्हणजे कसं गणपती उत्सव तुम्ही पूर्वीच्या काळी करा आणि आता पण काय मजा असते ती सांगा तुमच्या. पूर्वी जे करायचं ना हां ते काय, पूर्वी आम्ही लोक करायचे हां किंवा एक भजनाव घ्यायचं असो, काय उच्चाव नसायचो. हा. त्यावेळी आम्ही काय चायच्या फटार आपलं मिळत मिळत प्रत्येकाकडे तो उच्चाव करायचो. हां आणि ह्यावेळी जो उच्चाव होता हां तो उच्चाव भारी होता. कारण काय, आज प्रत्येक माणूस हां ह्या गणपतीच्या याच्यात दंगत असता आणि तो अगदी व्यवस्थित तल्लीन असता. भजन कीर्तन सगळा चालूच असता बरोबर. रात दिवस. कारण काय, हां आरती झाल्यानंतर रात्री भजना बरोबर. वगैरे सगळं अगदी चालू असता. हम्म. हा, लास्ट गौरीच्या वेळात सुद्धा मोठो उत्सव असतो. पहिल्यांदा गणपती किती दिवस ठेवायचे लोक जास्तीत जास्त? 5 दिवस, दीड आणि 5 दीड दिवस. हां पूर्वीचा 1.5 दिवस हे जादा. हां. आता आमचं गौर गणपती म्हणून 5 5 दिवस. दिवसांनी जाणार. ऐकलात? आता किती दिवस असतं गणपती? आता आमचं असता गणपती 11 दिवस. हा म्हणजे 11 दिवस. हा, बहुतेक लोकांचं 11 दिवस. 11 दिवसच असता. हा, हा. ऐकलात? हा आता बहुतेक 11 दिवस. 5वे दिवस ही शेत कोणची अडणं दिली हम्म तर तो गणपती 1.5 दिवसांत पोचवलंच जाईल. बरोबर. का विलाज नाही. बरोबर फक्त गौरीवर तो गणपती म्हणून अडचणीत जाऊ शकत नाही. बरोबर तो गणपती गौरी- 5वे 6वे दिवशीच जाणार. बरोबर बरोबर. गौरी बरोबर ऐकला? जाणार. गौरी गणपती एकत्रच विसर्जन. विसर्जन. हा बरोबर. हे पहिल्यापासून शास्त्र आहे. पहिल्यापासून शास्त्र आणि ह्या रिवाज पूर्वीपास चाललेलोच आहे. हा. आजतोच नाही. आणि तुम्ही आता मूर्ती सांगू केल्यास ना, तर जुन्या काळात तुमची मूर्ती केवढी असायची हो? जुन्या काळात तरी मूर्ती आमची एवढी एवढी असायची. म्हणजे 1-1.5 फूट. हा, 1-1.5 फूट पहिल्यापासून मातीची मूर्ती असायची. मातीची. ह्यांच्या वडिलांनी माझ्या गळ्यात घातलानी हा. ही मोठी मूर्ती ना. हा ह्यांच्या वडिलांनी हा. मी घेऊन जा. त्यावेळी माझ्याकडे पैसे बी नव्हते. हा ऐकला? हा माझ्याकडे अवघं 30 रुपये. हा आणि मोठी मूर्ती आता 1000-2000ची माका मूर्ती जर घेऊन जाऊ लावला हा तर ती माका शक्य नाही. जिजीनी ती बसवलानी. हा बसवल्यानंतर 30 रुपये दिले. 30 रुपयातलं तेनीच बोललो 10 रुपये माका रिटर्न करून ही अगरबत्ती लाव. हम्म. ऐकला? आणि ह्या पोरांका सगळ्यांका सांगलेला, हम्म. ह्या महादेवला कधी मूर्ती येईल तर पैशाचा विचारायचा नाही, नाही. बरोबर. ह्या म्हणजे आमचा पूर्वीपाठ चाललेला. म्हणजे आता यांच्याकडे तुमचा गणपती किती वर्ष आहे? बरेच वर्ष. बरेच म्हणजे साधारण 60-70 वर्ष तुमच्या होय, होय, अगोदर होय. बाबांपासून तुमचे. हा, हा म्हणजे यांची भरपूर. शाळा जेवढी जुनी आहे तेवढं तुमचं गणपती जुना. गणपती आहे. तर असे 3-4 पिढे होय, होय. हे ग्राहक आहेत चाललेलाच त्यांचे. आहे. हा आणि यांच्याकडे सुद्धा तुम्ही नेताच. ह्यांच्याकडनं. आणि आम्ही जर कधी बाबा ह्यो माका बदल तर आमचा कधी तक्रार नसणारच. बरोबर बरोबर. तुम्ही जो बसवशा तो घेऊन तो जा. आमचा गणपती बरोबर. हा, हा. ऐकला? अहो शेवटी त्या लहान असो मोठो असो ती मूर्तीच आणि दैवतच आहे. बरोबर ऐकला? हम्म. आणि तुम्ही तुमचा अनुभव सांगला बरा वाटला, जरा जुनं काळ आठवलं. आणि तुमच्या जुन्या काळात तुम्ही म्हणजे एवढी म्हणजे ह्या नव्हती ना, म्हणजे सोय नाही, नव्हती. नाही. अहो तेव्हा चायचं पाणी देत घालाव की आपलं वाटेत दुसऱ्या घरात लागला तेव्हा लाडू ही एवढा होता ऐकला? बरोबर बरोबर. आणि ते सान्यात गणपती पूर्वी ठेविता. पूर्वी ठेविता. तुमच्या- आमच्या पिढीच्या अगोदर, हा. अगोदर. आता काय डेकोरेशन जोरदार असतं, आता जोरदार डेकोरेशन किती आणि काय किती त्याचा काही बरोबर. ह्याच पण नाही. मजा येतं मात्र. मजा येतात. आणि तुमची मुंबईला सगळे येतात ना? येतात आता यावर्षी पण येतले. ओके. सगळ्यांची बुकिंग झाली, तिकीट मिळाली? तिकिटा त्यांनी केला नाही. अगोदरच यंदा केलं नाही. योग्य आहेत पोराटार असं. अरे वा वा.
अशा प्रकारे गावाकडे मस्त गणपतीचा माहोल तयार होतो हळूहळू. अरे आपली कामा सोडून हय येत बरोबर. विचार करा. बरोबर. कारण की देवासाठी हय आणि आपलं घर मंदिर बनतं ना त्या 8 मंदिर दिवसात. बनतं, हा बरोबर. बरोबर. म्हणजे गणपती येणार म्हणजे भारी. होय. आणि मंदिरात जे म्हणजे म्हणतात ना हे सगळे कलाकार देवात खरोखर म्हणजे मूर्तीमध्ये जीव आणतात. कोकणातले सगळे गणपती शाळेवाले. आणि आता आपण अजूनही कोकणातली सुप्रसिद्ध गणपती शाळा बघतोय. ह्यांचा कसा माहिती आहे, ह्या शाळेत हम्म. आजपर्यंत शाळा भरपूर झाल्यो, हा सगळ्यो झाल्यो, शाळा काही नाही अशी नाया. बरोबर. पण ह्यांचा जे काम नेत्राचा हा, हम्म. ते सहसा हे हात धरूकपणाक आजपर्यंत या शाळेने दिलेलो नाही. बरोबर. ऐकलं? आजूबाजूच्या गावांमध्ये फेमस. फेमस पहिले पास. तुम्ही नेत्र बघल्याशिवाय माणूस हा. हा ऐकला हा. तर कलर काम बी भारी आहे. डोळ्याची आखणी एक नंबर. एक नंबर. तुम्ही आणि बघितलं कलर का? काम होय. हा. मी आता 3ऱ्या वर्षी म्हणून पुन्हा येलोय. हा 3रा वर्ष आहे माझा. तर या वर्षी पण तुम्हाला यांची शाळा पूर्ण बघायला भेटेल. पण आता सध्या यांचं काम चालू आहे आणि अजून पुढच्या वेळी येणार ते आपल्याला रंगकाम बघायला भेटेल मस्त. आणि पांच्या यांचं मातीकाम स्पेशल आहे बघा. लांबून लांबून लोक येतात माती कामाची मूर्तीला. हो तुमच्या गणपती खैसून कसं येतं म्हणजे खैसून गणपती येतात यंदा लांब लांब. आमला मालवणची असत हा ऑटो माईन माईन. कोणा हा गाजीपूर हा तोंडोली तोंडवली. हा आणि सगळे प्लॅस्टरवाले मातीवाले दोन्ही मिक्स ना. मातीचे पण आणि प्लास्टर पण. दोन्ही आहेत ना. हा यंदा मातीचे किती आणि प्लॅस्टरचे किती आहेत. मातीचे 45 आहेत हा आणि प्लास्टरचे सगळे टोटल 250 गणपती आहेत. 250. त्यातले 45 मातीचे उरलेले प्लास्टरचे. ओके. आतापर्यंत 250 गणपती बुक झालेले आहेत आणि अजून बुकिंग घेतलंच ना. प्लास्टर पीओपीचे असले तर घेऊ घेणार ना. मातीचे आता कसं दिवस कमी राहिलेत ना. हा बरोबर बरोबर. तरी पण तुम्हाला पाहिजे असेल ते ऍडजस्ट करतील ते. नंबर सांगा तुमचा आधी पहिलं. नंबर 80 10 60 हा 38 83. ओके. 80 10 60 38 83 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप केला तरी चालत कारण रेंज नसतं. कॉल करा की व्हॉट्सअपला हां कॉल करा. काय काय रेंजचा प्रॉब्लेम आहे. तर काम चालू झालेलं आहे शाळेमध्ये. हे बघा आता आपण शाळा बघूया व्यवस्थित. आणि आता आपण पांचांच्या घरी आलो. त्यांचे ज्येष्ठ बंधू एक नंबर भाऊ. तुमचं नाव काय. राजाराम विठोबा पांचा. आणि आता वय किती तुमचा. 80. 80. आणि तुम्ही गणपती केव्हापासून करता साधारण. साधारण वडिलांबरोबर मी लहान असल्यापासून थोडं थोडं काम 22 वर्ष केलं. हां नंतर नंतर तुम्ही मी मुंबईला सर्व्हिसला मिलमध्ये राहिलो हां आणि त्याच्यापासून नंतर इकडे 30 वर्ष काम केलं. नंतर आता मी इकडे आलो त्यापासून आता थोडं 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 मदत करता. करतो. आणि हे बघा सध्या ते मदत करतात हा आणि त्यांना आवड आहे गणपतीची. आणि म्हणजे म्हणतात ना की तुम्ही 30 वर्ष मुंबईला होता. होय होय. हा, आणि आता गावी आल्यानंतर पुन्हा तुम्ही चालू केलं. पुन्हा आमची कारखाना चालूच आहे. बरोबर बरोबर. तर ते मुंबईला होते. आणि हे 3 नंबर भाऊ काय ना तुमचा. शिवाजी विठोबा पांचा. शिवाजी विठोबा पांचा. हा आणि मगाशी आपण बोललो ते लास्ट नंबर भाऊ. हा आता बोला तुमचा काय अनुभव गणपतीबद्दल. म्हणजे तुम्ही आता एवढे वर्ष गणपती बनवता. पहिल्यापासून तुम्ही गावीच ना. मी पहिल्यापासून गावी. हा, आणि गणपतीचं काम म्हणजे हो 20 वर्षाचा असल्यापासून शाळा वडिलांबरोबर काम करायचं मी. हा हा. हो आणि त्यामुळे आणि ही तुमची म्हणजे तुम्ही दुसरीकडे कुठे ट्रेनिंग नाही घेतली. ट्रेनिंग नाही आमची वडिलोपार्जित आमची हा, शाळा वडिलोपार्जित ना, असल्यामुळे, त्याच्यामुळे हा. कुठे जाण्याचा आम्हाला काय विषय झाला आणि तुमचं रंगकाम मातीकाम सगळं तुमचंच. नाही. हो आमचं सगळं. म्हणजे अशा प्रकारे हे मातीतले कलाकार म्हणजे यांनी कुठचंही टेक्निकल प्रशिक्षण हा प्रकार नव्हता. कारण गणपती शाळा ही परंपरागतच असते बऱ्यापैकी आणि त्यांनी आपली परंपरा जपली आहे. हा आणि आता आमच्या पुतणे आणि पूर्वी आता बघा साच्यामध्ये थोडासा इझी झाला. पण पूर्वीच्या काळात कशी गणपती हाती बनवायचे हाती ना. बनवायचे. अजूनही आम्ही हाती गणपती ऑर्डर तिथं बनवतो. हा बनवतो. चित्रानुसार. हो. हो, ती तुमची स्पेशालिटी आहे. स्पेशालिस्ट आहे. हा, म्हणजे तुम्ही एखादं चित्र पाठवलं तर हे गणपती तसं बनवून देतं. बाबा, अमुक प्रकारचा गणपती पाहिजे तर आम्ही बनवून देतो. बरोबर. त्यामुळे आता साच्यावाले भरपूर आहेत पण हे हाती पण बनवतात. हे महत्त्वाचं आहे. आणि पहिल्यापासून ते आपली कळा जपतात. हे बघा त्यांचं मातीकाम. सध्या त्यांची मातीकाम चालू झालेलं आहे आणि इतर प्लास्टरच्या मूर्त्या पण फिनिशिंग चालू आहे इकडे मस्त. आणि हे आपले पारंपरिक व्यवसाय म्हणजे सुतारकाम म्हणजे ते पण तुमचं चालू झालं अजून. हो, फक्त आता अजूनही ह्या आता थोडाफार कमी झाला. हा आता थोडेफार तरी पण आता आमच्या ट्रॅक्टरवाले झाल्यामुळे थोडं कमी झालं. पण हा आहे अजून काम. आजूबाजूच्या गावातले लोक येतात त्यांच्याकडे. नांगर नांगर बरोबर ना. अरे वा वा. अजून आता शेतीच्या कामात बाहेर पडल्यामुळे गणपती शाळेचं काम चालू झालेलं आहे.
आणि सगळे आपले आता एक एक ऑर्डर देऊ केली तिकडे गणपतीची. हे बघा हे सर्व त्यांचे गणपती. आता आपण गणपती बघूया मस्त. आणि आता आपण गणपती बघूया मस्त पैकी. हे बघा हे यांचं मातीकाम दाखवतो तुम्हाला, कारण मी आज मातीकाम बघायला नाही आलो. हे सगळे आपले पेन चेनी गणपती रेडीमेड असतात, ते रेडीमेड असतात. आणि हे सगळे हाताने बनवले ना. हे बघा हे त्यांचं हातीचं काम, साचे आपलं हाती असं फिनिशिंग सर्व आलं. म्हणजे त्यांनी हाती पण बनवतात, साच्या पण बनवतात. हे बघा अशा प्रकारे मस्त मूर्त्या तयार झालेल्या आहेत इकडे. इकडे माती सुद्धा बनवून ठेवली. नेक्स्ट मूर्ती लवकरच तयार होईल. अशा प्रकारे त्यांचं मस्त काम आहे. आणि आता त्यांची शाळा चालू झाली आहे 8 दिवसापूर्वी. आपण थोड्या दिवसांनी पुन्हा येणार आणि त्यावेळी आपण तो बघू कलर काम त्यांचं. आता मी तुम्हाला माती काम दाखवण्यासाठी आलो. इकडे मूर्ती तयार होती बघा. ही मूर्ती आता तयार आहे, इकडे काम चालू आहे. इकडे सुद्धा गणपती आहेत. टचअपचं काम चालू आहे. दुसरे मॉडेल होय काढतो तो. मस्त पावसाची एकसर आली इकडे. आपल्याला इकडे तेजस कदम भेटले आहेत, कोकणचे सुपुत्र युट्यूब चॅनल आले. तुमचं गणपती आहे का? हा खायचो घेता. अरे वा, ह्यो गणपती दोघांपैकी एक चॉईस करणार. हा तर तेजस पण हा ही मूर्ती ना. तर तेजस ही फायनल करणार ना. हे पाहिजे यावर्षी तेजसच्या घरी लालबागचा राजा. अरे वा मस्त. हे तशीच आहे ना, सेमच मूर्ती. ही पण मस्त आहे. 1, 2 आणि ही 3 सेम गणपती. तर असे प्रत्येक आपापला आता गणपती चॉईस करून जातात. मस्त. आणि यावर्षी किती दिवस गणपती आहे? आमचं 11 दिवस असतं. 11 दिवस असतं ना. तेजसचं घर धुमाळवाडी गणपती कासारडे. होय नक्की नक्की. कासारडे धुमाळवाडीमध्ये आहे. आणि आता दाबवाडीत आलं गणपती बघायला. आणि तुमचं इकडे असतं दरवर्षी? आमचं काय पहिल्यापासून ना, पूर्वीपासून इकडे ना. म्हणजे आजोबा पंजोबापासून इकडे. त्यांच्या काळापासून आणि हरतालिका पण आमचे माड असतो आमच्या. हां हां ती पण इकडेच असतात. इकडून आणतं. ओके मस्त. आणि तेजसने आपला गणपती फायनल केला लालबागचा राजा. हे फायनल ना. डन डन. लालबागचा बाप्पा यावर्षीचा बाप्पा मस्त. आमचंच भाव आहे फुलं. हां हां त्यांना पण सांगणार ना माझं पण चॉईस कर म्हणून. मग ह्यो काढतं. त्याचा फोटो पाठवतोय. हां हां काढ. फोटो पाठवून पाठवते चॉईस कर बघूया. हां मग त्यांचं वेगळं गणपती आहे. त्यांचं वेगळं. आमचं जुना घर एकत्र त्यांनी आता नवीन बांधलं मी. हां त्यांनी घेतलं गणपती. ओके. तर बघा आपापले गणपती बुक करूक लागले तिकडे. मस्त. इकडे आता यांच्याकडे सगळेजण आता 1 बाय 1 येऊन आपापले गणपती चॉईस करतात. मस्त. संपूर्ण गणपती एका लाईनीत बसवलेले आहेत. आता आपण पांचांच्या घराकडून आलोय, इथल्या कासारड्याच्या महालक्ष्मी मंदिराकडे. बघा हे आहे कासारडे येथील महालक्ष्मी मंदिर. आणि हे जुनं झाड होतं इकडे वडाचं. आणि हे म्हणजे हल्लीच उमळून पडले. बघा एवढं मोठं झाड पडले. बघा बापरे. वड पायर मिक्स झाड आहे ते पण मोठं. हे पायरीचे पण इकडे छोटी मोठी पानं दिसतात. प्रचंड म्हणजे पुरातन झाड होते. 200 म्हणजे शेकडो वर्षापूर्वी झाड असणार आहे. आणि सध्या गावाकडे जोरदार वारा पाऊस आहे. आणि लाईटसुद्धा नाही काही ठिकाणी.
1-2 दिवस अशी अवस्था आहे. तर आता आपण महालक्ष्मी मंदिरात आलो आणि या ठिकाणी महालक्ष्मीच्या मागे जी प्रभावळ मेटलची प्रभावळ बनवली ती त्यांनीच बनवली पांच्यानी. तर आता देवीचं दर्शनसुद्धा घेऊया आणि ती प्रभावळ पण तुम्हाला दाखवतो. तर आता आपण मंदिरात आलो आणि आत्ता आपण आलो आहे मंदिरात आणि हे श्रीदेवी महालक्ष्मी आणि बघा ही महालक्ष्मी मागे ही जी प्रभाव आहे मेटलची आहे पूर्ण आणि ती यांनीच बनवली पांच्याने, म्हणजे पांच्या बंधू त्यांच्या घरातले सर्व कलाकार आहेत त्यांनी बनवलेले आहे. मस्त. सध्याकडे लाईट नाही, कारण पाऊस जोरदार आहे आणि कालपासून लाईटचा प्रॉब्लेम आहे इकडे. ते प्रभाळ सुंदर आकर्षक अशी मेटलची म्हणजे पंचधातू मिश्रित अशी प्रभाळ आहे ती सुंदर. आणि आता आपण बघतोय ते कासारडे येथील महालक्ष्मी मंदिर सुंदर. आणि खूप पुरातन असं झाड होतं इकडचं, ते हल्लीच्याच वादळी पावसात पडलं आहे हे बघा. आणि नशीब या बाजूला रस्ता आहे ते या बाजूला पडलं म्हणून नशीब, रस्त्यावर पडलं असतं तर प्रॉब्लेम झाला असतो. खूप मोठं झाड आहे बघा. तर आता आपण आलो होतो कासारड्यातल्या सगळ्या म्हणजे एक जुन्या शाळांपैकी एक शाळेमध्ये, आणि ही शाळा आहे रवी पांचे यांची. तर अशा प्रकारे कोकणातल्या प्रत्येक शाळेत आता लोक जायला लागले आणि आपापले बाप्पा बुक करतात, कारण आता सगळ्यांना आतुरता आहे ती 7 सप्टेंबरची आणि लवकरच आपले बाप्पा आपल्या घरी येतील आणि कोकण पुन्हा एकदा बाप्पाच्या गजराने दुमदुमून जाईल. तर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंटपासून ते लिहून कळवा. लाईव्ह पार्ट चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही केलं नसेल तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. तर